महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाचा सुद्धा भंडारा उधळला गेला। राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे मंत्री जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे। गेल्या 30, 40, 50 वर्षापासून धनगर समाजाच्या वतीनं वेगवेगळे आंदोलनं काढली जात आहेत, संघर्ष केला जातो, मोर्चे, मेळावे आणि बरंच काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालं। सरकारने शब्द दिला, देवेंद्र फडणवीस साहेबच त्याला पुरावा आहेत। 2014च्या अगोदर भाजपला सत्ता महाराष्ट्रात पाहिजे होती, त्यावेळेस फडणवीस साहेबांनीच तमाम समस्त धनगर समाजाला शब्द दिला की 2014ला तुम्ही मला सत्ता द्या हातात, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो। 2014चं 2023 आलं, फडणवीस साहेबांनी 2014ला 19 पर्यंत 5 वर्ष काढली, एक साधी बैठक घेतली नाही। नंतर 2.5 वर्ष सत्ता महाविकास आघाडीकडे गेली, आता परत 1.25 ते 1.5 वर्ष झालं परत फडणवीस साहेबांकडे सत्ता आहे। धनगर आरक्षणाचा सुद्धा फुटबॉल झाला। सरकारने वेळोवेळी धनगरांना फसवलं। धनगराचे नेते मात्र स्वार्थासाठी, चापलुसी करण्यासाठी आणि आमदारकीचा हाडूक मिळवून आरक्षणाचं आंदोलन दाबण्यासाठी जो काही प्रयत्न भाजपच्या लोकांनी केला, आजपर्यंत कुणीच केलेला नाही। खरं तर भाजप ही आरक्षण विरोधी आहे, फडणवीस साहेबांनाही कोणाला आरक्षण द्यायचं नाही। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा एवढा गंभीर आहे, काय केलं हे नाही, एकमेकांवर टोलवा टोलवी करून आरक्षणाचा फुटबॉल करून टाकला। खरं तर आरक्षण न देणं किंवा आरक्षणाची चालढकल करणं याच्यामुळं कित्येक तरुण स्वतःचे प्राण देत आहेत। 44 पोरांनी प्राण दिले होते। काल परवा धाराशिव जिल्ह्यातील त्या उमरगा तालुक्यातील एका तरुण मुलाने केली। एवढंच काय वेळ जातोय 2 दिवसाचा, आज परत बीडमध्ये एका तरुणाने विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून मराठा समाजाच्या कुटुंबात जन्माला आलो आणि कर्ज फेडू शकत नाही, सावकाराकडून प्रचंड जाच केला जातो, बँकेचाही तगादा आहे, त्यांनी स्वतःचं तरुण 30 वर्षाच्या आतल्या पोरांनी स्वतःचे प्राण संपवले। हे कुणाचं पाप आहे? सत्ताधाऱ्यांचं। धनगर समाजाच्या वतीनं राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी तालुका म्हणजे नगर जामखेड मतदारसंघाचे जे लोकप्रिय आमदार आहेत नगर जिल्ह्यामध्ये, त्यांच्या मतदारसंघात चौंडी गाव येतं, त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी आज 2रा 3रा दिवस सुरू आहे। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं रान महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे, धनगर आरक्षणाचं सुद्धा रान आता पेट घेत आहे आणि त्याची झलक धनगर आरक्षण समन्वय समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन त्यांच्या अंगावर भंडारा टाकून 2 युवकांनी त्या ठिकाणी धनगर आरक्षणाचं बिगुल वाजवलं। परंतु त्यांच्या सोबतचे जे काही शासकीय शासकीय किंवा पक्षाचे जे गुंड आहेत, त्यांनी भंडारा उधळल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली। आता पडळकर साहेब तर धनगरांचे मसीहा, पण भाजपचे आमदारकी घेतली ना, मी मागाशी म्हटलं तसं, ते धनगरांच्या बाजूने नाही बोलणार, ते विखे पाटील साहेबांच्या बाजूने बोलणार। काय बोलले की तो भंडारा आशीर्वाद म्हणून घ्यावा, पण ते आरक्षण द्या, प्रश्न सोडवा असं नाही म्हणाले। राधाकृष्ण विखे पाटील तर भावी मुख्यमंत्र्याच्या यादीतले। फडणवीस साहेबांना समजा भविष्यात डावललं तर राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव सतत चर्चेलं जातं। असे राधाकृष्ण विखे पाटलांच्या स्वतःच्या नगर जिल्ह्यामध्ये चौंडी या गावी, जे राजमाता अहिल्याराणी होळकरांचं गाव आहे, तिथून धनगर आरक्षणाचं बिगुल परत वाजलेलं आहे आणि समस्त धनगर समाज बांधव त्या ठिकाणी आंदोलनाला बसले। आमरण उपोषण सुरू आहे। अहिंसेच्या मार्गाने, कायदेशीर पद्धतीने न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात
असंच अविरत संघर्ष सुरू आहे. सरकार कधी जागं होणार? काय धनगर आरक्षणाचा प्रश्न साध्या शब्दात जर समजून घ्यायचा म्हटलं, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांमध्ये धनगड हा आदिवासी समाज म्हणून त्यांना एसटी मध्ये आरक्षण आहे असं बरेच कायदे तज्ञ सांगतात. महाराष्ट्रामध्ये धनगर असा शब्द प्रचलित आहे आणि काही बोटावर मोजणे एवढे धनगड सुद्धा आहेत. धनगर आणि धनगर हा अपभ्रंश होऊन फक्त शब्द बदल आहे. त्याच्यामुळं धनगर हा एनटी मध्ये आहे, देशामध्ये ओबीसी मध्ये आहे आणि धनगड हा एसटी मध्ये आहे. पिढ्यानं पिढ्या गावगाड्याच्या बाहेरमध्ये स्वतःची जनावरं मेंढरं हे सगळं घेऊन दारोदारी फिरणारा समाज, छत्रपती शिवरायांच्या शिवकाळापासून आजपर्यंत रस्ता दाखवणे आणि चांगल्या रस्त्यावर चालणे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मातीशी इमान राखून काम करणारा समाज, परंतु आरक्षणासाठी सतत संघर्ष करतोय. समाजाचं ज्या ज्या वेळेस आंदोलन सुरू होतं, 2-4 मोठे मोठे पैशावाले नेते पुढे पुढे करतात आणि मग त्यांचं कोणतरी त्यांना हायजॅक करतं, पक्षाचं गुलाम बनवतं आणि हेही गुलाम नंतर बोलत नाहीत. मग ह्यांना कधी आमदारकी मिळते, कधी मंत्रिपद मिळतं, कधी अजून काय मिळतं आणि त्याच्यावरच हे मशगूल असतात. समाजाचा मात्र पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष सत्यानाश होतोय हे कुणालाही कळायला मार्ग नाही. आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षण मागणाऱ्या समाजाची आहे. सरकारची का नैतिक इच्छा नाही? धनगर आणि धनगड हा एकच असून सरसगट सगळ्यांना जर आरक्षण द्यायचं ठरवलं सरकारने तर मिळू शकतं, पण न्यायालयाच्या कचाट्यामध्ये जाणीवपूर्वक वाद लावून तारीख पे तारीख करून आरक्षणाचा ज्या पद्धतीनं फुटबॉल केला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, राज्यकर्ते शब्द देतात, राज्यकर्ते चर्चा करतात, राज्यकर्ते निर्णय कधीच देत नाहीत आणि जाणीवपूर्वक भिजत घोंगडं ठेवतात. आता पोरांनी सांगितलंय, तुम्हीही सुरुवातीला ऐकलं असेल, जोपर्यंत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही त्या आंदोलकांनी सांगितलं आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आमदारांच्या मंत्र्यांच्या कुणाच्याही गाड्या अडवू, पण धनगर समाजाला आरक्षण मिळू. म्हणून भंडारा उधळला. खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे जेजुरीचा खंडेराया, तिथंही भंडारा उधळला जातो. सगळे लोक तिथं जाऊन मस्तकी लावतात. त्याच्यामुळं भंडारा वाईट नाही, पण आता आरक्षणाचा भंडारा उधळला गेलाय आणि तो उधळलेला भंडारा आरक्षण मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात शांत बसणार नाही. धुरळा असाच उडत राहणार आणि सरकारला त्यांची जागा दाखवत राहणार. असं चित्र महाराष्ट्रात आता दिसणार आहे, दिसत राहील. धनगर आरक्षणाला संभाजी ब्रिगेडचा एक महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनगर आरक्षणाला पाठिंबा आहेच, सोबत राहू आणि सोबत लढू सुद्धा. परंतु सरकारने ते आरक्षण दिलं पाहिजे. याच्यासाठी आता जी काही मग न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची असेल किंवा सभागृहातली असेल, आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून लढावी लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. भंडारा उधळलाय, आता शांत बसायचं नाही. सरकार गोड बोलेल, फसवेल, आंदोलन संपवायला लावेल. जागे राहा. कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवू नका. एवढीच काय ती विनंती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय मल्हार, जय शिवराय.